हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. पूजा, पण तुझ्या भावाने तुला एकदा विचारायला हवं होतं की तुला काय हवंय. विशाल, मी आजपर्यंत तेच केलंय जे दादाने सांगितलंय, आणि मला असं वाटतं की या बाबतीतही तेच व्हावं जे दादाला वाटतं. मला इथे बघून आश्चर्य वाटलं असेल ना? आजी, प्लीज तू प्रयत्न कर ना की अपूर्व दादा आणि बाबा या लग्नासाठी तयार होतील. म्या बोलून बघते, बस तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. तुम्हाला माहिती आहे पूर्व, आज आकांक्षाने इतका मस्त नाश्ता बनवला होता की तुम्ही जर असताना तर तुम्ही बोट चाटत राहिला असता. काहीही असू दे तृष्णा, पण पूजाला हे चांगलंच माहिती आहे की आपल्याला त्यांचं घराणं पसंत नाहीये. मग ती का विशालशी गाठीबेटी वाढवते? अपूर्व, तुम्ही एकदा पूजाशी बोलून बघा. मला खात्री आहे की हे प्रकरण वेगळंच असणार. बाबा, आई, तुम्ही आलात? ओक्षवंत सुखी राहा बेटा. बैस. नाही नाही बाबा, आधी तुम्ही बस. तृष्णा, आकांक्षा कुठे आहे? आई, आकांक्षा अपूर्व करता चहा बनवायला गेलीये. बाबा, आता कशी आहे तब्येत तुमची? बस, पहिल्यापेक्षा खूप बरी आहे. बाबा, मी खरं तर ते मला तुम्हाला म्हणजे अपूर्व, कदाचित तुला काहीतरी बोलायचंय. हो बाबा. बाबा, मागे मी तुमच्याशी ज्या पद्धतीने वागलोय त्याला माझी एक मोठी चूक समजून माफ करा तुम्ही. मी खूपच चुकीचा वागलोय बाबा. खरं तर नोकरी आणि प्रगतीच्या हव्यासामुळे मी नात्यांना काही जास्त महत्त्वच दिलं नाही. ही माझी चूक आहे. हे बघा पूर्वा, तुझ्याकडनं चूक झाली आणि ती चूक तू मान्यही केलीस, हेच भरपूर आहे. आणि अजून एक गोष्ट आहे, ती ही आहे की मल्लिकाने खूप मोठी चूक केली, जिने तुला लोभाच्या जाळ्यात पूर्णपणे अडकवलं. हो बाबा, मला प्रगतीचा लोभ मल्लिकाजींनीच दाखवला होता आणि त्यांनी त्या बदल्यात माझ्याकडून खूप चुकीची कामं करून घेतली. आणि बाबा, मीही प्रगतीच्या मोहापायी आंधळा झालो होतो. विचार न करता मी ते सगळं काही केलं जे मला करायला नको हवं होतं. हे बघा पूर्व, तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे, हीच गोष्ट खरी मोठी आहे. आणि बेटा, मी तुला त्याच दिवशी माफ केलं ज्या दिवशी आकांक्षाने मला सांगितलं की माझ्या उपचारासाठी तू खूप हॉस्पिटलमध्ये धावपळ केलीस आणि माझ्या ऑपरेशनसाठी पैशाचीही व्यवस्था केलीस. हो बाबा, कारण आता मला कळलंय की आयुष्यात पैशांशिवायही आणखीन बरंच काही आहे. अपूर्व, अजून एक गोष्ट लक्षात ठेव, कधीच कोणाच्याही सांगण्यावरून नात्यांचा कधीच खेळ करू नकोस. कारण नाती खरंच नाजूक असतात.
आणि अत्यंत महत्वाचं असं नवरा बायकोचं नातं. थोडासा अविश्वास दोघांमध्ये कायमस्वरूपी एक दुरावा निर्माण करतो हे लक्षात ठेव. बाबा, ही तुमची शिकवण मी आयुष्यभर लक्षात ठेवणार. बस अपूर्वा, तर मग आता मागच्या सगळ्या गोष्टी विसरून तू नेहमीच या घरात आमचा मुलगा म्हणून येत जा. बाबा, मी खूप खुश आहे की माझी चूक जी माफ करण्यालायक अजिबात नव्हती, तिला तुम्ही अगदी मोठ्या मनाने माफ केलं. हो अपूर्व, कारण तूही माझ्यासाठी आकांक्षा आणि तृष्णासारखाच आहेस. तुला माफ करणं हे तर माझं कर्तव्य आहे ना. अपूर्वने जे केलंय ते तुझ्या भल्याकरताच केलंय. तसाही तो तुझा मोठा भाऊ आहे. तुझ्यावर खूप प्रेम आहे त्याचं. चल, आता थोडं खाऊन घे. मला भूक नाहीये आई. अगं, जेव्हापासून तू आलीयस ना काही खाल्लंयस ना प्यायलीयस. चल, जेवायला चल, नाहीतर तब्येत बिघडेल. माझ्या तब्येतीची माझी चिंता कुणाला आहे आई? मी जगले वाचले, कोणाला काय फरक पडतो? असं बोलू नये पूजा. या घरात सगळ्यांना तू आवडतेस. सगळे खूप प्रेम करतात. सगळ्यांनाच तुझी काळजी आहे. हो का? म्हणूनच दादा मला खेचत खेचत इथून घेऊन आला आणि मला काय काय ऐकवलं. माझा एक शब्दही ऐकून घेतला नाही. तू मला सांग, मी तुझं ऐकते ना? तू विशालला भेटायला गेली होतीस ना? आई, मी त्याला भेटायला गेले नव्हते. विशाल मला रस्त्यात भेटला होता. त्याने मला कॉफी बद्दल विचारलं तर मी त्याला नाही नाही म्हणू शकले. का नाही म्हणू शकलीस पूजा? हा, तुला तर माहितीये ना की अपूर्वने स्वतः या लग्नाला नकार दिलाय. आणि तरीही तू स्वतः विशालला भेटून आलीस. आई, दादाने विशालमुळे नाही तर त्याच्या बाबांमुळे या लग्नाला नकार दिला होता. विशाल एक चांगला मुलगा आहे आई, तो समजूतदार आहे, म्हणून मी त्याला नकार नाही देऊ शकले. अपूर्वचं रागवणं चुकीचं नाहीये. जर त्याने लग्नाकरता नकार दिला असता ना, तू विशालला जाऊन का भेटलीस? आई, दादालाही कळायला हवं ना की मी किती प्रयत्न केला त्याला समजवण्याचा, पण नाही. त्याच्या रागापुढे त्याला काही दिसतच नाही. त्याला कोणाचंच ऐकायचं नसतं. पूजा, मला मान्य आहे की अपूर्वने तुझं न ऐकून चूक केलीये, पण त्याहूनही मोठी चूक तू केलीयस. तू अपूर्वशी बोलायला हवं होतंस आणि त्याची माफीही मागायला हवी होतीस. माफी का आई? कारण तू अपूर्वचं ऐकलं नाहीस. ठीक आहे, मी उद्या सकाळीच दादाची माफी मागेन. चालेल. बरं, मी तुझ्याकरता काहीतरी खायला बनवते. तोपर्यंत तू ये. सुकन्या आमच्या कन्या. अगं आई, तुला हे सगळं करायची काय गरज होती? मला सांगायचं होतंस ना. बेटा, विराजला त्याची खोली कशी हवी असते हे फक्त मलाच माहिती. आई, बस. आई, तू आमच्या सगळ्यांचं इतकं हवं नको कसं बघू शकतेस? एक एक छोटी छोटी गोष्ट तुला माहित असते की आम्हाला काय हवंय आणि काय नको, सगळंच. प्रत्येक काही ही अशीच असते. तिला आपल्या मुलांच्या सगळ्या गोष्टी चांगल्याच माहिती असतात. आई, तुला आठवतंय लहानपणी मी, विराज दादा, विशाल दादा जेव्हा नदीवर आंघोळीला जायचो तेव्हा तू आमच्या करता खायला आधीच करून ठेवायचीस. आम्ही आल्याबरोबर तुटून पडायचो, हो ना? हो, आणि विशालला तर जराही भूक आवरायची नाही. आणि विराज तर नेहमी सोबत खाणं घेऊन जायचा. नाहीतर नदी काय लांब होती आपल्या घरापासून, हो ना? आणि आई, आम्ही परत येईपर्यंत तू दारात वाट बघत उभी राहायचीस, हो ना आई? आणि हा,
तुला आठवतंय आई, विराज दादा लहानपणी एका मोठ्या बॉक्स मध्ये लपला होता. तू त्याला दिवसभर शोधत होतीस आणि जेव्हा तू रडायला लागलीस तेव्हा विराज दादा बॉक्स मधून बाहेर आला आणि बाहेर आल्याला विचारायला लागला तू का रडतेस, आणि तू तर त्याला बघून मिठीच मारलीस. हो खरंच, तो पण काय दिवस होता. मी किती घाबरले होते ना. अरे काय झालं, असं काय पाहतेस? आई, कितीतरी दिवसानंतर तू अशी मोकळी हसलीस. आज जेव्हा विराज दादा येणार म्हणून तू इतकी खुश आहेस ना, मग तो प्रत्यक्ष समोर आल्यावर तुझी कोण जाणे काय अवस्था होणार आहे. तू मला आणि विशाल दादाला विसरून जाशील ना. वेडी कुठली, आमच्या करता तर तुम्ही तिघेही सारखेच आहात. आम्ही त्याची खोली यासाठी व्यवस्थित करत होतो की त्याने म्हणायला नको की माझ्या मागे माझ्या खोलीकडे कोणी लक्ष नाही दिलं. कळलं वेडी. आई तू पण ना, मी तर मस्करी करत होते. पूजाने चहा घेतला का? नाही आई, मी तिच्या खोलीत गेले होते पण ती अजून उठली नाहीये. पूजा, आज उठायला तुला उशीर झाला का? होय. दादा, मला तुझ्याशी बोलायचंय. मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही. अपूर्व, तुम्ही एकदा पूजाचं म्हणणं तरी ऐकून घ्या. आणि तरीही जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला पूजाशी नाही बोलायचंय तर पूजा तुमच्याशी नाही बोलणार. ठीक आहे, तुला जे काय बोलायचं पटकन बोल. दादा, मी काल विशालला भेटायला गेले नव्हते. मला तर माहिती पण नव्हतं की तो मला भेटणार आहे. दादा, मी तर त्याच्याबरोबर कॉफी प्यायलाही जाणार नव्हते, पण तो मला म्हणाला की त्याला माझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचंय. आणि असं रस्त्यावर उभं राहून बोलणं मला योग्य नाही वाटलं दादा. बस म्हणून मी त्याच्या बरोबर गेले. आणि जर तुला वाटत असेल की यात माझी काही चूक आहे तर प्लीज दादा मला माफ कर. सुकन्या आमच्या कन्या. जर तुला वाटत असेल की यात माझी काही चूक आहे तर प्लीज दादा मला माफ कर. अपूर्व, पूजा तिच्या चुकीची माफी मागते तर तुम्ही प्लीज तिला माफ करा. मग हे सगळं तुम्हाला काल का नाही सांगितलंस? मी तुला सांगायचा प्रयत्न केला होता दादा, पण तू इतका रागावला होतास की माझा एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नव्हतास. अपूर्व, पूजा कदाचित खरं बोलत असेल बेटा. या तिची काहीच चूक नाहीये. तू तर हिचा मोठा भाऊ आहेस, हिला माफ कर आता. माझ्यावर विश्वास ठेव दादा. माझ्याकरता घरच्यांपेक्षा महत्वाचं कोणी नाही. मग मी का विशाल बरोबर जाऊन माझ्याच घरच्यांचा अपमान करेन? पूजा, मला खात्री आहे की तू खरं बोलतेस. पण काल जेव्हा मी तुला विशाल बरोबर बघितलं तेव्हा मला खूप राग आला. आणि रागाच्या भरात मी तुला काय नको नको ते बोललो असेल. पण पूजा, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझा भाऊ आहे,
मी नेहमी तुझ्या भल्याचाच विचार करत असणार. नाही दादा, यात तुझी काहीच चूक नाही. तुझ्या जागी दुसरा कोणी असता तरी त्यानेही हेच केलं असतं जे तू केलंस. आपण सगळं हे विसरून जाऊ पूजा. तुझ्याबद्दल काहीही तक्रार नाहीये. थँक्स दादा, तू हे बोलून माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी केलंस. चल, मी ऑफिसला जायची तयारी करतो. तृष्णा, मला काहीतरी खायला दे. हो. पूजा, त्याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. तो मनाचा वाईट नाहीये, बस त्याच्या रागावर ताबा नाहीये. हो पूजा, बघितलंस तुझ्या दादानी किती चटकन मान्य केलं की तुझी काहीही चूक नव्हती. सुनबाई, बोला आई. जा अपूर्व करता पटकन काहीतरी खायला कर, नाहीतर तो न खाताच निघून जाईल. हो. ए पोरी, अगं तू अजूनही कसला विचार करतेस? आता तरी खुश हो. तुला तर आज असुरी आनंद झाला असेल ना वहिनी, की तुझ्यामुळे दादाने मला माफ केलं. पण मीही बघतेच, विशालला भेटण्यापासून आणि त्याच्याशी बोलण्यापासून मला कोण अडवतं. आकांक्षा बेटा, मी विचार करतोय की जवळच्या कोणत्या कॉलेजमध्ये मी ऍप्लिकेशन देऊ. हे असं घरी बसून तर दिवस नाही ना काढू शकत मी, आणि मल्लिकाच्या कॉलेजमध्ये जाण्यात काहीच अर्थ नाहीये. पण बाबा, इतकी घाई कसली आहे? तुम्ही आणखी थोडे दिवस आराम करा, मग नंतर जॉईन करा ना. नाही बेटा, मी तर सध्या फक्त ऍप्लिकेशन पाठवणार आहे, आणि जेव्हा तिथे जागा खाली होईल तेव्हा मला इंटरव्ह्यूला बोलवतील, आणि ह्या सगळ्या गोष्टीला बराच वेळ लागतो. जाताना देवाचा आशीर्वाद नक्की घेऊन जा. आज त्याच्या कृपेमुळेच तुम्हाला नवीन आयुष्य लाभलंय. हो पार्वती. बरं आई, मी मुलांचे ट्युशन्स घ्यायला जाते. बहुतेक मला थोडा उशीर होईल आज. आकांक्षा बेटा, तुला आता खरी गरज नाही हे ट्युशन्स वगैरे घ्यायची. हे बघ, मी आता पूर्णपणे बरा झालो, आणि जोपर्यंत कॉलेजमध्ये जॉब लागत नाही तोपर्यंत मी ट्युशन्स घेत जाईन. नाही बाबा, मला मान्य आहे की मी पैशांकरता मुलांना शिकवायला सुरुवात केली होती, पण खरं सांगू, आता मला मुलांना शिकवणं खूप आवडू लागलंय, कारण त्यामुळे माझं मनही रमतं. हो आकांक्षा बेटा, तू बरोबर बोलतेस, पण जर तुझी इच्छा असेल तर तू अजून दुसऱ्या ठिकाणी पण काम करू शकतेस. नाही बाबा, आत्ता नाही, कारण मुलांच्या एक्झाम्स तोंडावर आल्यात. यावेळी ते पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहेत. एकदा त्यांच्या परीक्षा होऊन जाऊ द्या, मग तुम्ही जे सांगाल ते मी करेन. अगं हो बेटा, हे तर मी विसरूनच गेलो की मुलांच्या आता एक्झाम सुरू होतील. नाही, तुला तर आता त्यांच्या अभ्यासावरच लक्ष दिलं पाहिजे. हो बाबा, येते आई. ये. सुकन्या आमच्या कन्या. कसला विचार करतेस पूजा? आज पण तू चहा नाही घेतलास, म्हणून मी माझा आणि तुझा चहा इथे घेऊन आले. म्हटलं दोघीही एकत्रच घेऊया. खूप आनंद होत असेल ना तुला वहिनी, मला दादाच्या नजरेत पाडून आणि स्वतःला महान सिद्ध करून. मला तुझं बोलणं कळत नाहीये. आधी दादाला माझ्या विरोधात भडकवलं, आणि जेव्हा दादाने रागावून माझ्याशी बोलणं बंद केलं, तेव्हा देवी बनून दादाला माझ्याशी बोलायला तयार केलं. वा, खरंच वहिनी, तुझ्या समोर ना हात जोडून उभं राहावं असं वाटतं. मला तुझी काळजी वाटते पूजा, म्हणून मी. माझी काळजी करण्याचं नाटक करणं बंद कर आता, कारण खरं काय आहे ते मला माहितीये. मला दिसतंय वहिनी,
मी कोणतंही नाटक करत नाहीये पूजा. मला खरंच तुझी काळजी वाटते. म्हणूनच तू इतक्या चांगल्या घरात होणारं माझं लग्न मोडलंस. पूजा, आपण या बाबतीत आधीही बोललोय आणि हे तुलाही चांगलंच माहितीये की मी असं का केलं. वहिनी, जे कारण तू मला सांगतेस ना की तुला या घराच्या आबरूची खूप काळजी आहे, तुला माझी खूप काळजी आहे, हे कोणाला तरी दुसऱ्याला जाऊन सांग. कारण खरं काय आहे हे मला चांगलंच माहितीये. हो का? मग मलाही कळू दे ना सत्य काय आहे. सत्य तर हे वहिनी की तुला हे सहनच होत नव्हतं की माझं लग्न इतक्या मोठ्या घरात होणार आहे. आणि तुझी ती बहीण आकांक्षा घरी बसलीये. पूजा, आणि असं तर नाहीये ना वहिनी की तुला माझं लग्न मोडून आकांक्षाचं लग्न विशालशी करायचंय. कारण खरं तर हेच आहे की विशाल सारखी मुलं सापडतात कुठे. मला तुझ्या क्षुद्र विचारांची लाज वाटते पूजा. मला वाटतं तुला आजही हे कळत नाहीये की कोण तुझा आपला आणि कोण परक. आणि हो, राहिला प्रश्न आकांक्षाचा, तर आकांक्षाच्या आयुष्यात कितीही संकट येऊ देत तरीही ती अशा घराशी संबंध कधीच नाही जोडणार, कधीच हो म्हणणार नाही ती. जेव्हा पैसा समोर दिसतो ना वहिनी, तेव्हा भल्या भल्यांचे आदर्श, त्यांचे सिद्धांत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतात. आणि तुझी बहीण, ती पण माणूसच आहे ना, कोणी देवी नाहीये. पूजा, इथे मुद्दा आकांक्षाचा नाहीये, तुझा आहे. आणि आम्हाला दीनानाथजींचं घराणं पसंत नाही. एक मिनिट वहिनी, तुला कोणी अधिकार दिलाय माझ्या आयुष्याशी संबंधित निर्णय घेण्याचा? कदाचित तू विसरलीयस, एक दिवस असा होता की तुझी किंमत या घरात फक्त नोकऱ्या एवढी होती. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.